नमस्कार. आज आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची ठिसूळता या बाबतीत काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आजकाल खूप पोस्ट मेनोपॉझल फिमेल ज्यांची मासिक पाळी संपली आहे त्या महिलांमध्ये आपण ऐकतो की त्यांना ऑस्टिओपोरोसिस हे झालेलं आहे. तर काय कारण असतात ऑस्टिओपोरोसिसची, त्याच्यामध्ये काय लक्षणे दिसून येतात, तर त्याच्यावर उपचार किंवा निदान कसे केले जाते त्या बाबतीत आपण काही इन्फॉर्मेशन देणार आहे. तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणे हे शक्यतो आपण फिमेल मध्ये बघतो ज्यांचं मेनोपॉज झालेलं आहे, ज्यांना आपण मासिक पाळी संपलेली आहे त्याच्यामध्ये हे कॉमनली लक्षात येऊन जातं. त्याच्यामध्ये हाडं ठिसूळ होऊन जातात. त्याची लक्षणं अशी नसतात पण खूप वेळा पेन होणं, हाडं दुखणं हे सिम्पटम्स असतात. त्याचबरोबर हाडाचे फ्रॅक्चर होतात, म्हणजे ट्रिव्हियल ट्रॉमा, म्हणजे थोडं जरी पडलं तरी मग हाडं तुटण्याची शक्यता होऊन जाते. तर कॉमन रिस्टचे हाड, कमरेचे हाड तसेच खुब्याचे हाड हे फ्रॅक्चर होतात ऑस्टिओपोरोसिस मध्ये. त्याच वेळेस त्यांचं निदान होतं की त्यांना ऑस्टिओपोरोसिस झाला आहे. दुसरे काही मार्ग आहेत का आपल्याला शोधण्यासाठी, तर काही प्रमाणात एक्सरे हे हेल्पफुल राहतं, ज्याच्यामध्ये हाडं ठिसूळ झालेत की नाही ते कळण्यास मदत होऊन जाते. पण सर्वात गोल्ड स्टँडर्ड, सर्वात महत्वाचा तपास डेक्झा स्कॅन म्हणून आहे. त्याच्यामध्ये हाडं किती प्रमाणात ठिसूळ झाले ते आपल्याला निदान करण्यासाठी मदत होऊन जाते. खूप वेळा BMD मशीन्स असते, ज्याचे कॅम्प्स वगैरे होतात, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त स्क्रीन करायला मदत होऊ शकते की त्यांना हाडं ठिसूळ आहेत, त्यांना डेक्झा स्कॅन करण्याची गरज आहे की नाही आहे. तर आता याच्यासाठी उपाय काय राहणार आहे, तर सर्वात महत्वाचं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जेव्हा आपण हाडं ठिसूळ होऊनच दिली नाही ते सर्वात उत्तम राहणार आहे. तर कसं हे आपण करू शकतो, तर व्यायाम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचा व्यायाम असो, चालणं असो, योगा असो, तुम्ही डेली ऍक्टिव्हिटी ठेवू शकता की ज्याच्यामुळे आपले हाडं ठिसूळ होण्यापासून आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. खूप वेळा आपल्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे कमी झाल्यामुळे होतं. तर आपल्या आहारामध्ये जर याचं प्रमाण आपण वाढवलं तर आपले हाडं ठिसूळ होण्यापासून आपण वाचू शकतो. पण ज्यांना हे घेणं जमत नाही डाएट मधून, त्यांना आम्ही कॅल्शियम सप्लिमेंट, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना ऍडवाइस करतो. खूप वेळा काही औषधं आपण देतो, जसं बिसफॉस्फोनेट म्हणून असतं, काही इंजेक्शन असतात, इंजेक्शन टेरिपेराटाइड, हे आपले हाडं ठिसूळ होण्यापासून आपण वाचू शकतो किंवा जर ठिसूळ झाले असेल त्याला आपण स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करू शकतो.